नमस्कार, स्वाद किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हरेभरे कबाब। त्यासाठी मी 2 मिनिट बॉईल करून घेतलेले मटार, पालक, अद्रक, हिरवी मिरची हे घेतलेले। आता आपल्याला हे पेस्ट करून घ्यायचे। याप्रमाणे आता ही पेस्ट करून घेतलेली। पेस्ट करताना पाणी एकदम चांगलं निथळून घ्यायचं जेणेकरून आपले कबाब चांगले होतील। पॅन मध्ये मी थोडंसं तूप घातलेले आहे। यातच घालून घ्यायची थोडीशी जिरेपूड, धनेपूड, मसाला, काळं मीठ, तिखट, मीठ यात घालून घ्यायचं आपल्याला पेस्ट केलेलं आपलं मटार आणि पालकची पेस्ट। आता ही पेस्ट आपल्याला छान सुकेपर्यंत भाजून घ्यायची जेणेकरून ज्यातलं पाणी कमी झाल्यानंतर आपल्याला त्यात बाइंडिंगसाठी थोडंसं पीठ मिक्स करता येईल। जोपर्यंत आपली पेस्ट सुकत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। त्यासाठी घेतलेला आहे मी पुदिना, अद्रक, हिरवी मिरची, काळं मीठ, साधं मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर याची पेस्ट करायची आहे। आता आपल्याला याप्रमाणे आपली चटणी तयार झालेली आहे। यात घालून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं दही। या प्रकारे आपली पुदिन्याची छान अशी चटणी तयार झालेली आहे। इकडं तोपर्यंत आपलं बॅटर देखील चांगलं सुकत आलेलं आहे। आता ह्या सुकत आलेल्या बॅटरला आपण 1-2 मिनिट आणखी चांगलं वाफवून घेऊया आणि त्यानंतर एका ताटलीमध्ये काढून हे थंड करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता आपण हे मटार आणि पालकचं बॅटर आता ताटामध्ये पैस करून घेतलेले। याला छानपैकी थंड करून घ्यायचे। आता सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत, हिवाळा संपत आलेला आहे। बाजारामध्ये मटार, पालक, कोथिंबीर सगळं भरपूर असल्यामुळे आपण ही रेसिपी घरच्या घरी बनवू शकतो। याला आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये जाण्याची काहीच गरज नाही। आता हे छान थंड झाल्यानंतर आपल्याला पुढची रेसिपी पाहूया। आपलं बॅटर आता छानपैकी थंड झालेलं आहे। यात आपण घालून घेऊया कॉर्नफ्लॉवर। 2 ते 3 चमचे तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे। जर कॉर्नफ्लॉवर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ब्रेड क्रम्स किंवा भाजून घेतलेला बेसन हे सुद्धा घालू शकता। कॉर्नफ्लॉवर मिक्स करताना आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर यात ॲड करून घ्यायची आहे। हे आता बॅटर आपलं छान तयार झालेलं आहे। आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे गोळे घेऊ शकता आणि अशाप्रमाणे जशी आपली टिक्की असती त्याप्रमाणे ह्याला शेप देऊन घ्यायचं आहे। या टिक्कीवर आपल्याला लावून घ्यायचा काजू, अर्धवट केलेला काजू आहे। चांगला मध्ये प्रेस करायचं जेणेकरून ते भाजताना निघणार नाही। पॅनमध्ये आपण तूप टाकून घेतलेलं आहे। मी यावेळेला न तळता शॅलो फ्राय करून घेणार आहे, त्यासाठी मी तुपाचा वापर केलेला आहे। तूप आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। आता मी ह्याच्यासाठी घरचं साजूक तूप वापरलेलं आहे। तुम्हाला जर शॅलो फ्राय आवडत नसतील तर तुम्ही ह्याला तेलामध्ये डीप फ्राय सुद्धा करू शकता। या प्रकारे आपले छान सर्व बाजूंनी आता आपण तयार केलेले आपले हरेभरे कबाब ठेवून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपले कबाब आता छानपैकी वाफत आहेत। त्याला थोड्या वेळानंतरच हलवायचं, जास्त लवकर हलवायचं नाही जेणेकरून ते तुटणार नाही। आपले कबाब आपण छानपैकी पलटून घेऊया। तुम्ही बघता किती छान खरपूस रंग आलेला आहे। याला जास्त भाजायची पण गरज नाही कारण आपलं पालक, मटार हे थोडेसे कुक केलेलं आहे। याचा कच्चेपणा गेला की छान वरून क्रिस्पी लागेल आणि मधून छान सॉफ्ट राहील। तुम्ही पाहू शकता दोन्हीकडून आपले हरेभरे कबाब हे छानपैकी तयार झालेले। तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता, छान क्रिस्पी झालेले आहे। तयार आहेत आपले होममेड असे हरेभरे कबाब। नक्की करून पहा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्याला आवडलं असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।